आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। नया जोश, नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपलानी इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। उल्लासनगर में राजनीतिक रंजिश के चलते भाजपा नगर सेविका शुभांगी मनोज भेनवाल के पति और उनके समर्थकों पर शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी के कार्यकर्ताओं द्वारा हमला किए जाने की घटना सामने आई है। इस मामले में चौधरी गुट के कुछ कार्यकर्ताओं के खिलाफ मध्यवर्ती पुलिस थाने में अपराध दर्ज किया गया है। पिछले सप्ताह शुभांगी भेनवाल ने शिवसेना शिंदे गुट का साथ छोड़कर भाजपा में प्रवेश किया था। इसके बाद से ही दोनों गटों के बीच तनाव बढ़ा हुआ है। पहली घटना योगेश पवार पर हमला। शुक्रवार शाम करीब 6 बजे शुभांगी भेनवाल के कार्यकर्ता योगेश पवार विट्ठलवाड़ी से लौट रहे थे। हीराघाट चौक पर राजेंद्र चौधरी गुट के कार्यकर्ता शील रत्न जाधव और रतन उर्फ बाला गायकवाड़ ने उन्हें रोककर पूछा, क्या तू राजेंद्र चौधरी साहब के खिलाफ काम करता है? इसके बाद उन्होंने पवार की लात घूंसों से पिटाई कर दी। पुलिस ने इस घटना पर अदखल पात्र मामला दर्ज किया है। दूसरी घटना, रात में फिर से हमला और दहशत। रात लगभग 11 बजे योगेश पवार भेनवाल के घर पहुंचे थे। तभी शील रत्न जाधव द्वारा भेजे गए सचिन आहेर और 5 अन्य युवक मोटरसाइकिल पर आए और मोहल्ले में जोर जोर से चिल्लाते हुए दहशत फैलाने लगे। उन्होंने मनोज भेनवाल और योगेश पवार को गालियां देकर मारपीट शुरू कर दी। विरोध करने पर आरोपियों ने कहा, क्या तुम राजेंद्र चौधरी साहब को ओवरटेक करोगे? इसी दौरान एक आरोपी ने जेब से चॉपर निकालकर मनोज भेनवाल पर वार करने की धमकी दी। परिसर के नागरिकों ने बीच बचाव कर हमलावरों को पकड़ा। आरोपियों ने नागरिकों को भी गालियां दी और मारपीट की, जिसके बाद नागरिकों ने भी पलटकर उनका प्रतिकार किया। इस हमले के बाद शिवसेना के कार्यकर्ता आक्रामक हो गए और उन्होंने भेनवाल परिवार के खिलाफ कड़ी प्रतिक्रिया देते हुए तीखी आलोचना की है। आशीष भाई, क्या हुआ आपके नगर सेवक के साथ? जब से शिवसेना छोड़ के शुभांगी भेनवाल और पप्पू भेनवाल भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है, तब से उनके कार्यकर्ताओं से साथ मारपीट, धमकी देना, आप चौधरी के सामने सरेंडर हो जाओ, माफ़ी मांग लो, नहीं तो छोड़ेंगे नहीं, ऐसी उनकी धमकियां दी जा रही। उन्होंने एक उनके कार्यकर्ताओं को 2 टांग के बीच में मारा तो उनको एनसी किया है। तो हम लोग अपने वकील भी साथ में लाए हैं कि वो उसके ऊपर जो कलम बैठने चाहिए वो कलम बिठाएंगे। साथ में आज अभी रात को थोड़ी देर पहले इनके ऑफिस के ऊपर हथियारबंद लोगों ने हमला किया है। तो पब्लिक ने बीच में आके महिलाओं ने उनको पकड़ा है, लेकिन वो लोग भाग गए हैं और उसके लिए हम ये फरियाद देने को यहाँ पे आ गए हैं कि इनके ऊपर ये हमला हुआ है और उनको गिरफ्तार किया जाना चाहिए और उनको कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए। सीनियर पीआई से बात हुई तो उन्होंने क्या आश्वासन दिया? सीनियर पीआई ने आश्वासन दिया है कि वो एफआईआर करेंगे और जो भी उसमें आरोपी है उन सबको गिरफ्तार करेंगे। आप विरोधियों को क्या बताओगे? विरोधियों को हम बताएंगे कि ये इलेक्शन के टाइम पे अगर आप इस तरह से करोगे तो कानून अपना काम करेगा, फिर आपको लाल दरवाजा देखना पड़ेगा। मनोज जी, क्या हुआ आपके साथ? सर जी, ऐसा है कि जब से मैं बीजेपी ज्वाइन किया है मैंने, तब से राजेंद्र चौधरी का कंटिन्यू कहीं ना किसी को बोल के धमकियाँ आ रही है मेरे को। और उसके बाद में आज क्या हुआ, दोपहर के टाइम में एक योगेश पवार करके वीडियो भी है उनका, उनको कान पे मारा, नीचे लात मारा, सब मारा और वीडियो में बोला गया कि राजेंद्र चौधरी है तो उधर जाएगा, माफ़ी मांग उससे। मतलब जो भी कार्यकर्ता मेरे साथ जुड़ रहा है उसको बिंदास धमकी दी जा रही है और मारामारी कर रहे हैं। उसके बाद में वो इधर आया, इधर एनसी हुआ, उसके साथ में मैं आया था। उसके बाद में जैसे हम लोग यहाँ से गए, निकले, वापस 20-30 लड़के आए और सीधा उनके पास सामान वामान था, राइड कर दिया। कुछ वीडियोस भी हैं हमारे पास में। तो अभी पुलिस स्टेशन में क्या डिमांड की? पुलिस स्टेशन में ये डिमांड किया है कि भाई ये जो दादागिरी चल रही है, और आज से नहीं चल रही, काफ़ी दिनों से चल रही है, वो दादागिरी खत्म होनी चाहिए। ताई, तुमचं नाव काय आणि तुमच्या मुलाबरोबर काय घडलंय? शकुंतला पवार आहे माझं नाव। माझा मुलगा रिक्षा चालवतो, योगेश पवार, नानाभाऊ योगेश पवार। तर वर्दीवर होता तो, विकास विद्यालयाची वर्दी त्याची 6ची, आणि यांनी तिथून माझ्या मुलाला मारत आणलं चौथऱ्यापर्यंत। बाबासाहेबाचा कट्टा आहे आमच्या तिथे, त्यांनी तिथपर्यंत त्याच्या घरापर्यंत मारत आणला आणि त्याला म्हणतो बोल
बोल चौधरी साहेबाला काय काय सांगतो माझ्या विरोधात, आणि तू का तिकडं जातो पप्पू बहिणालकडं, का जातो इकडं, म्हणजे याची धमकीदारी अशी. आणि माझ्या मुलाला त्यांनी चौथऱ्याजवळ लाथाने मारलं, पहिलं फायटीनं मारलं आणि एक लाथ त्याची अवघड जागेवर मारली त्यांनी. हां हेच. आणि आता उद्याच्याला माझा मुलगा रिक्षा चालवतो. बरं ते झालं, आम्ही गेलो घरी, इथं एनसी लिहिली, आम्ही घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर त्यांनी मुलं पाठवले मारायला, चापर काढ्यात ती त्यांच्या हाफिजच्या पुढं चापर काढूस तर मग कोणी गप बसन का? पब्लिक आहे ही, पब्लिक तर काय करणारच का? आम्ही तर त्यांना मारलं, ते बसले त्याचे चमचे तिथं येऊन फुटून फाटून. आम्ही नाही मारला त्यांना, पण पब्लिकला मारलंय. म्हणजे एरियात येऊन यांची दादागिरी. आणि शिल्या बसलाय कुठं, मग याला आणा ना वडून, आणा इथं, त्याला द्या ना. मग पब्लिक मारती ना, मग का लपून बसलाय? माझ्या मुलाला तर मारलं पिन आण गुन्ह्याने मारलं, पाजू बी घालतो, खाऊ बी घालतो, वरून मारतो बी. या कोणचा नाही, आणि एका दिवशी मारूनच फेकला माझ्या मुलाला, तर आम्ही काय करणार? हा तुमची पोलिसांकडे काय मागणी? मग तीच मागणी आम्ही मागितली ना पोलिसांना. तेच सांगितलं आम्ही का अशी हकीकत आहे. माझा मुलगा रिक्षा चालवतो, माझा मिस्टर रिक्षा चालवतात विठ्ठलवाडीला. मग यांनी असं मारायचं असतं का? यांनी तुमचा मुलगा बहिणवाल्यांचा कार्यकर्ता आहे का? कोणी कार्यकर्ता नाही, सारे एक समाजाचे एवढेले झाले त्याच विर्यामध्ये. ते बी लेकासारखाचे, हा बी लेक आहे, तो बी लेक आहे. पण आता ते नगरसेवक आहेत, पण त्यांच्या बरोबर आम्हाला तर कोणाचा आसरा घ्यावाच लागेल ना. आम्ही तर कोणाकडे जाणारच ना. मग बदनामी का कोणाची करतात हे तुम्ही? लढा ना, एकले लढा ना. खांद्यावर दुसऱ्याच्या बंदूक ठेवून का लढतात ते? आपल्या खांद्यावर खुद घ्या आणि मग लढा. मग माहिती पडतं का काय जनता असते काय पब्लिक असते. रात्री जे भांडणं झाले होते त्या भांडणामध्ये ते दोघं मित्रांचे भांडणं होते, आणि त्या मित्रांच्या ते दोघं दारू पिले असताना त्यांचे दोघांचे भांडणं झाले. भांडणं झाल्यानंतर की राजकीय पोळी कशी भासता येईल त्या हिशोबाने पप्पू बेनवाल हा चौधरी साहेबांवर आरोप करतो की चौधरी साहेबांचे गुंड होते. आमचे कोणतेही गुंड नाहीत, आम्ही कोणतेही गुंड पाळत नाही. आम्ही सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, आम्ही कुठलेही गुंड पाळत नाहीत. तो शहर में जो पक्ष प्रवेश की राजनीति चल रही है, तो ऐसा नहीं लगता है कहीं ना कहीं शिवसेना की छवि खराब करने का कार्य चल रहा है शहर में? इसका सीधा उदाहरण ये है. कसं आहे माहिती आहे का, हे आहेत ना उमेदवार, हे प्रत्येक 5 वर्षाला आपला पक्ष बदलतात. त्यांच्यावर निष्ठा नावाची काही निष्ठा आहेच नाही. दुसरं असे की ते प्रत्येक 5 वर्षात पक्ष बदलतात आणि त्यांना फक्त निवडण्यासाठी ते पक्षात प्रवेश करतात आणि पक्ष बदलतात. आता पण ह्यावेळेस शिवसेना पक्ष सोडून ते भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये गेलेले आहेत. 10 नंबर पॅनेलची जनतेला पूर्ण माहिती आहे की यांना किती पैसे मिळालेत, आणि ते 10 नंबर पॅनेलच्या पूर्ण जनतेला माहिती आहे. आणि ही 10 नंबरची पॅनेलची जनता या मतदार त्यांना दाखवून टाकेल. कल बीजेपी के एक वरिष्ठ नेता ने यह भी कहा है कि हाँ, इनको भी इस बात की जानकारी है कि राजेंद्र चौधरी के कुछ गुंडे उनको लगातार परेशान कर रहे हैं. नाही, ही सर्व खोटी गोष्ट आहे. मी तुम्हाला अगोदर बोललो आमच्याकडे गुंडे नाहीत, आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत. ये जो बहनवाल जिन पर कल हमला हुआ है, ये देखा गया है कई बार पार्टी बदलते रहते हैं, इस पर क्या कहना है? ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदली करतात. त्यांचा जिथे फायदा असो त्या पक्षात ते जातात. आणि आता पण त्यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पैशाकरिता, आणि सर्व पॅनल क्रमांक 10च्या जनतेला माहिती आहे की त्यांना किती पैसे मिळाले, आणि ते पैशाच्या पोटी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. आणि तुम्हाला अगोदर बोललो की या इलेक्शनमध्ये जनता त्यांना उत्तर देईल. तो आप ये कहना चाहते हैं पैनल 10 की जनता जो है उनके कामों से त्रस्त है? हो, त्रस्त आहे ना. त्यांनी काही कामच केले नाहीयेत. पॅनल क्रमांक 10च्या सर्व लोकांना माहिती आहे त्यांनी काय काम केले म्हणून, आणि कुठे कुठे कामं केले म्हणून. त्यांनी कामं केलेच नाहीयेत, म्हणून जनता त्रस्त आहे त्यांच्यावर. आणि प्रभाग क्रमांक 10च्या मतदारांना, जनतेला माहिती आहे की चौधरी साहेबांमुळे तो 2017ची निवडणूक निवडून आलेला आहे, आणि ह्या जनतेने आणि चौधरी साहेबांनी त्यांना निवडून दिलेलं आहे.